खूप खूप वर्षांपूर्वी पवित्र उज्जैन नगरीत अनेक चांगले आणि भक्तिमान लोक राहत होते. ते दररोज भगवान शिवाची भक्ती करत आणि विश्वास ठेवत की महादेव नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात. संकटाची वेळ. त्या काळात दूषण नावाचा एक क्रूर राक्षस होता. त्याला पूजा, प्रार्थना आणि चांगली कामे अजिबात आवडत नव्हती. त्याने उज्जैनमधील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि शिवभक्ती थांबवण्याचा प्रयत्न केला. लोक घाबरले, पण त्यांनी आपली श्रद्धा सोडली नाही. सर्वजण एकत्र आले आणि भगवान शिवाला मनापासून प्रार्थना करू लागले. महादेव प्रकट झाले. अचानक पृथ्वी हलू लागली. जमिनीतून एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. तो प्रकाश म्हणजे स्वतः भगवान शिव. भगवान शिव आपल्या उग्र आणि रक्षक रूपात प्रकट झाले. त्या रूपाला महाकाल असे म्हणतात, म्हणजेच काळावर राज्य करणारे. महादेवांनी राक्षसाचा पराभव करून उज्जैन नगरीचे रक्षण केले. महाकालेश्वर नाव कसे पडले? भगवान शिव त्या ठिकाणीच वास करू लागले, जेणेकरून ते कायम आपल्या भक्तांचे रक्षण करू शकतील. म्हणून त्या पवित्र स्थळाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग असे नाव मिळाले. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. कथेचा बोध. देवावर नेहमी श्रद्धा ठेवा. चांगुलपणा आणि भक्ती नेहमी वाईटावर विजय मिळवतात. भगवान शिव आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करतात. आजही हजारो भक्त उज्जैनला जाऊन महाकालांचे दर्शन घेतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. हर हर महादेव.